बघा हे काम असतं याच्यावालं. आम्ही शॉपिंगला जातो, शॉपिंगवरून येतो, बाकीचं पुढचं काम सम्राटचं असतं. हे बघा असं काम करतो सम्राट. आता आमचं सम्राट सगळं सामान जे आहे सुरळीत व्यवस्थित लावून देईल, सुरळीत व्यवस्थित लावून देईल तुम्हाला असं वाटतं. तो बघतोय त्याच्या स्वतःसाठी त्याने आम्ही काय आणलंय म्हणून तो शोधतोय. आता त्याला पेन्सिलचा एक बॉक्स भेटला, इकडे थारची एक बुक भेटली. तो मला बोलतो गाडी आणायची नाही. त्याला आता स्कूल चालू झाली तर त्याला गाडी पाहिजे. काय पाहिजे रे तुला आता? दवाई रे बाबा. तो तुम्हाला माहिती देतो, आता माहिती देतोय. अच्छा अच्छा, अजून काय कसले सांग. अजून 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 साखर एवढं मोठं मला टंकी भरलाय मोठानी. बापरे, उचलता पण येत नाही सम्राटला आमच्या. येतंय ना उचलायला? ओके, येतंय होतो उचलायला. अरे बापरे, शाबास. चालू का? चव खाली. आणि आमच्या इकडे दोन स्प्रे, हे दोन सामान दाखवतोय. चला आता जाम थकलेली आहे मी, तर जेवण वगैरे करतो. दोन आहे, दोन. मी हे शोधत होती, तिथे स्लीपर घेतले बाथरूमसाठी, कारण की आतापर्यंत बाथरूममध्ये आम्ही स्लीपर यूज करत होतो, असेच जात होतो. त्याने काय होत होतं, मी रोज बाथरूम घासायची तर पायाचे जे माझे मिस्टर प्लंबर इलेक्ट्रिशियनचं काम करत असल्यामुळे कसे मातीचे पाय त्यांचे घाम होतात, म्हणजे पाय घाण होतात. असं आपण कुठे पण गेलो तर तेच पाय बाथरूममध्ये जातात. तर बाथरूममध्ये लावलेली व्हाईट स्टाईल, तर त्या स्टाईल म्हणजे लादीमुळे तर ते तिथे लगेच थोडं पाणी पडलं ना, पाय आपले ओले झाले ना, लगेच ठसे उमटतात. त्याच्यामुळे फायनली वैतागून माझ्या मिस्टरांनी आज घेतलीच. मी त्यांना नेहमी टोकते ना की पाणी टाकलं का, कारण की ते बाथरूम ओलं करतात ना, पूर्ण घाण करून टाकतात. त्याच्यामुळे ती स्लीपर घेतलेली आज. कसा हसत ग पोरग. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आमच्याकडे रात्रभर पाऊस होता, धबा धबा धाबा 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 पाऊस होता. तर आमच्या सम्राटला करायची आहे गरम पाण्याने आंघोळ. सम्राट आतापर्यंत थंड पाण्यानेच आंघोळ करत होता. मला बोलतोय मम्मी आता थंडी वाजते, मला गरम पाणी कर. तर त्याच्यासाठी मी आता इकडे गरम पाणी ठेवते. त्याच्यासाठी मला पहिले फॅन बंद करावा लागेल, कारण की आपला जो गॅस आहे तो चालणार नाही. इकडे बघू शकता पाणी भरून ठेवलेलं आहे ऑलरेडी गॅस. त्याला आता इकडे पाणी ठेवून झालंय. पाणी ठेवून म्हणजे कसं, आता थंडी वाजते फार, पाऊस रात्रभर चालू होता, त्याच्यामुळे तो थंड पाण्याने आंघोळ करायचा आतापर्यंत. त्याला आजपासून गरम पाणी पाहिजे है ना रे? हा, गरम पाणी पाहिजे. हे काय नवीन असं? हा, उठ ते टाक आतमध्ये. चल टाक आतमध्ये, टाक दादू. बघा कसं आळसगिरी करते, बघितलं. सम्राटचा जोक ऐका ना, मी तुम्हाला एक सम्राटचा जोक सांगते. सम्राट कालपासून असं बोलतोय की मम्मी थंडी वाजते, आता भरपूर पाऊस पण पडतोय आणि रेनकोट पण नाही आहे माझ्याकडे, तर मी काय स्कूलला जात नाही. म्हणजे त्याला थंडी वाजते म्हणून स्कूलला जायचं नाही आहे. म्हणजे किती मोठं रिझन आहे त्याच्याकडं, थंडी वाजते म्हणून स्कूलला जायचं नाही. आणि रेनकोटचं तर विचारायलाच नको.
प्रत्येक मुलीचं हे असतं, म्हणजे एक पावसाळा चालू झाला की रेनकोट घ्यायचं, छत्री घ्यायचं. मी नाही रेनकोट कधी घालून गेली, मला रेनकोट नव्हतं आवडत. सगळं असं असं दाबलेलं, म्हणजे एकदा अंग असं दाबलेलं सारखं वाटायचं, त्याच्यामुळे मी रेनकोट वगैरे नव्हते घेऊन जात. मी छत्री घेऊन जायची. माझ्या वडिलांनी खूप मोठी छत्री आणलेली होती. खूप म्हणजे करशान कमेंट लगेच, खूप म्हणजे केवढी मोठी, म्हणजे लास्ट साईज असते ना मोठी बघा, ही अशी आहे ना, अशी छत्री होती, अशी पकडायची छत्री होती. तर तेवढी मोठी छत्री घेऊन जायची मी, त्याच्यामध्ये मी भिजत नव्हती. पण मी रेनकोट कधीच यूज केला नाही, मला अजिबात रेनकोट आवडायचा नाही. सम्राटला आमच्या रेनकोट लय आवडतो आहे ना सम्राट? पण वल्ल होतो. रेनकोट मध्ये कसं काय वल्ला होतो तू? बघ नंतर उद्या नंतर वल्ल होतं. काय बोलतो? माझी चड्डी वल्ल होती. चड्डी वल्ली होती? कशी काय ओली होती? त्यांनी सकाळी उठलाय, दात बीत घासलेत, सगळं म्हणजे झालंय, सगळं झालंय, फक्त आंघोळ बाकी आहे. ती पाणी ठेवले आणि जसं उठलंय तसं दात बीत घासून त्यांनी बघा काय लावलं. हे काय बघतो, हे मला काही समजतच नाही. म्हणजे त्या गल्ल्यांमध्ये जायचं आणि त्या माकडांना बघत बसायचं, ते काय मला अजूनपर्यंत समजलंय. काय काय रे तू काय बघतो हे असं? आ भूताचं आहे माकर आहे. भूताचं आहे माकर आहे? असं कसं माकर आहे बघत बसतो तू? चला मला ब्लाऊज पण शिवायचं आहे आणि मला एक स्कर्ट पण शिवायचं आहे. जसं मी 14 एप्रिलला एक घागरा शिवला होता पूर्ण वरती, म्हणजे ब्लाऊज पण आणि घागरा पण खाली असा शिवलेला, तसं मला फक्त एक स्कर्ट शिवायचं आहे आता. कारण की माझ्याकडे एक नवीन लुक रेडी करायची, म्हणजे मी विचार करते की काहीतरी नवीन लुक करू पावसाळ्यामध्ये शूट करण्यासाठी. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा मी काय काय ट्राय करू, मला काय चांगलं वाटेल. असं तर मी सगळंच घालते, बट तुम्हाला इंस्टाग्रामला जास्त करून मला साडीवरतीच पाहायची सवय आहे, त्याच्यामुळे मी इंस्टाग्रामला मोस्ट ऑफ साडीवरतीच व्हिडिओ टाकते. कारण की मी सुरुवातच साडीपासून केलेली, तर मी साडीवरतीच टाकते. बट मी घरी रिअल लाईफमध्ये म्हणजे घरी मी कुठे जात असेल तर मी जीन्स पॅन्ट वगैरे सगळं घालते, वन पीस घालते, ऑलराऊंडर हम पहनते. फक्त एवढंच की मी वन पीसवरती वगैरे अजून असे व्हिडिओ टाकलेले. आणि जीन्स पॅन्टवर लास्ट टाइम मी टाकलेले व्हिडिओ मी घातलेले, मी बाहेर चालले तर म्हटलं चला पोस्ट करूया. तर भरपूर म्हणजे लाईक्स कमेंट वगैरे पण आले, पण कमेंट एवढंच आलेत की तुम्हाला जीन्स सूट होत नाही. काही नाही असं टाकलं की तुम्ही जीन्स घातली की लहान मुलींसारखे दिसता. आणि पण चांगले आले कमेंट, असं काय आलं नाही की कोणी असं घाणेरडं बोललं असेल, चांगलेच कमेंट आलेले आहेत. तर मी जास्त टाकत नाही आणि मी कुठे जास्त बाहेर जातच नाही, त्याच्यामुळे आपला तो प्रश्न आहे ना, कधीतरी गेली तर यूज करते. आणि आता मोस्ट ऑफ तर मला साडीवर शूट करायचं असतं, त्याच्यामुळे मग मी साडी घालूनच बाहेर जात असते. त्याच्यामुळे ते जीन्स पॅन्टचं म्हणजे जेव्हा मी इंस्टाग्रामला एवढी फेमस नव्हती तेव्हा मी बाहेर घालून जायची जीन्स पॅन्ट वगैरे. पण आता मला टेन्शन येतं, अरे आपल्याला बाहेर जायचं आहे आणि त्या स्पॉटला जायचं आहे, तर आपल्याला शूट करावं लागेल. मग मी त्या हिशोबाने लगेच साडी काढते. म्हणजे फॅन्स लोकांची दहशत नाही म्हणता येणार, प्रेम म्हणता येईल. कारण की त्यांच्या प्रेमापोटी मला ते म्हणेल म्हणजे ते म्हणतात तसं करावं लागतं. त्याच्यामुळे मी आता जास्त करून कुठे फिरायला गेली की साडी घालते. पण ठीक आहे, कम्फर्टेबल नाही वाटत कधी कधी, पण जास्त मला लांब जर जायचं असेल तर मग मी जरा विचार करते मी साडी घालू की नको घालू की नको घालू. पण मग गाडी वगैरे असली तर एवढं काही वाटत नाही. आणि ट्रेनचा प्रवास असला की मग विचारायला नको, इतकी दगदग होते, भयानक दगदग होते. आणि एक तर आपण कुठे थांबणार नाही काय नाही, आणि मग ती साडी कंटिन्यू राहणार आपल्या अंगावरती. तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही पण ट्रॅव्हल साडीमध्ये करत असाल. असो दादू उठ ना, चल ना, जर ते पाणी तापलंय मी तुला पाणी टाकून देते. तुला मी हे मध्ये टाकायला सांगितलं, हे दोन्ही चादर तुला मध्ये टाकायला सांगितलेत मी. बघितलं तरी पण त्याचं ते याच्यावरनं म्हणजे हे जात नाही, हे नजर हटत नाही त्याच्यावरनं त्याची. नाही होणार ना दादू, आवर दादू. काय करायचंय
टॅटू काढायचा आहे रे मला. कसं टॅटू काढायचं आहे? हे बघ हे बघ हे बघ असं आहे बघ. दिसला का? काय टॅटू आहे तो? काय माहित नाही पण असंच काढायचं आहे. दादा काय करावं लागेल रे? सफेद कलरचा काढायला लागेल. सफेद कलरचा काढला का दिसल ना. तो बोलतोय तुमच्या हातावर सफेद कलरचा टॅटू काढावा लागेल. मग आता मला तसंच काढायचं आहे. कसा? तो टॅटू जगदीशने काढलाय तसा. सेम तसंच काढायचा आहे. हा? हम्म. पण तो काय टॅटू आहे माहिती का तुम्हाला? काय मला काय काय मला काय माहिती. मग आज काय पण काढायचं हे का? बघ हे बघ आवाज. तो काय रोमन अंक काढले का काय माहिती. हा त्याला येत नाही रोमन अंक म्हणून काढायला. मला पार्किंग मध्ये गाडी दिलो गाडी. लक्षात ठेवण्यासाठी अरे लावलंय. टोल प्लाझाच्या इथे रे ते मी काय बोलते त्याने जो टॅटू काढलाय तो कुठला आहे? रोमन अंक आहे ना. कसले रोमन अंक आहे? हे बघ. आणि कसले? ते ब्रेसलेट दिसतं ना तसं एक जाडवाला ब्रेसलेट बनवायचं आहे. पण ते चांदीचं आहे. मला चांदीचं नको, सोन्याचं पाहिजे. काय रे पण मी काय बोलते दादा बोलतोय ते बघ तुमचा भाऊ म्हणे. ते बघ ते बघ भाऊ आहे रे तिचा तो. बघ आता तुला लास्टला समजेल. याच्यापेक्षा पोराचा आवाज भारी आहे. झालं का? झालं? मला तसा टॅटू उठणार रे हे. होय. बघा आम्हाला किती गम लागलेला आहे आज. म्हणजे आज पूर्ण आम्हाला गमचेच गाणे ऐकायचे. संपलं तुझं माझं नातं संपलं आजपासून. रडू नका रडू नका. दादा दाजी रडायला लागले. पुन्हा आठवण आली. आठवण येते. तू कधी सोडून गेला का नाही? जा. अक्षरशः रडायला लागले. बघितलं? अरे रे 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 रे. त्याची मजबुरी होती रे बिचारी. अरे दादी खरंच तिकडं रडतायत. घ्यायचं, तिथं घे आणि लगेच माझ्याकडे घे असं. हा तिथं घे आणि लगेच माझ्याकडे घे असं. मेली ती. गोळी मारली तिला कोणतरी. कोणीतरी हा. कोणतरी नाही मारली तिने मारली. हा, कुठे बंदूक तुझ्या हातात? आणि गोळी अशा वरचीवर लागते. कोणतरी मारली गोळी. आमच्या डोळ्यात दिसायला लागली रे तुला. बर बर बर. मी काय नाही सेटिंग केली. जे आहे ते आहे. स्टँडर्ड मध्ये ठेवलेले मी स्टँडर्ड मध्ये. तर इकडे आपली चाय वगैरे बनवून झालेली आहे. दुपारचे कामं पण झालेले आहेत. आता सम्राट घरी येईल. आवाज कमी करा ना. हे असे कामधंदे नसतात ना तेव्हा हे असं. हा ना. हा का दादा 6 वाजलेत. दादा वा. 6 शाळेत बंदूक आहे. 6 वाजले 6. बघ हे असं असतं आमच्या घरामध्ये. म्हणजे आम्ही आवाज अजून कमी करा. कान आहे का कानपूर लाईन आहे तुमची? टीव्हीचा आवाज खराब झाला. बेस गेला तिचा. मी कमी केला बेस. गेले कसा आवाज होतो? चिल्लरच फाटते. गाव आवाज स्टँडर्ड मध्ये करा. स्टँडर्ड मध्ये. करा स्टँडर्ड. मी काय बोलते तुम्हाला स्टँडर्ड करा ते काम. काय कामधंदे नाही का तुम्हाला? ते खूप खूप भारी त्याला शिकव. ते साऊंड आधी साऊंड. उपवन भरलं पूर्ण आता. भरला जायचं का उपवनला? भरलं असणार. आपण काय करू माहितीये का, फोनला जाऊ पण आज नको, उद्या जाऊ. कारण काय माहितीये का, उद्या जाऊ ना. आता रात्रीला काय फायदा जाऊ. संध्याकाळी चांगलं वाटतं ना. 7-8 वाजता जाऊ ना. नाही ना. मस्त लाईट आता बीट बघ, स्पॉट. आता माझी ड्युटी काय आहे, सम्राटला आणायचंय. उद्या सकाळी जाऊ. सम्राटला आणायचंय. सम्राटला इथं घरी सोडून मग त्याला सोडून मग मी माझ्या ते कामात मात्रांचा प्लॅन कधीच आहे? बघू ना. पाऊस तर पडू दे ना. पाऊस होऊ दे ना. अरे ते माथेरानचं काहीतरी सीन जाम सांगतात. झालंय चेक कर जरा. जास्त पाऊस पडला 3 जाम दिवसापासून. झाला ते जाम ते झालं. म्हणजे जिथं रिक्स असतं ते स्पॉट बंद करतात ऑटो बंदच लगेच. करणार. जाम झालं. अरे कंटिन्यू पाऊस सांगते. हे बघ ना किती. हे बघ ते गव्हर्नमेंट. हे बघ ना. बघ हे बघ तुला दाखवतो. पाऊस म्हणजे कसं आहे, जास्त पाऊस असला ना. आता बघ तुला दाखवतो मी. गव्हर्नमेंट आपल्याला बघ नाही सगळं. नाही मला गव्हर्नमेंटचं नका सांगू. मी अरे पागल. हे बघ नाही, नाही, पुढील 3 अजिबात तासात मुंबई शहर, नको, मुंबई नको, उपनगर, नको, पालघर नको, आणि नको, नको, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावा. मी पागल आहे.
हा? मी पागल आहे का? हा काय सांगतो ना माणूस तर ऐकायचं. अजिबात नाही, अजिबात नाही. माणूस काहीतरी सांगतो ना तर अरे ऐकायचं. नाही बोलली ना. समजलं का? काय काय सांगतो मी मला? तुला काय सांगत तुम्ही होतो? काय ऐकता माझं वालं? काय ऐकतं म्हणजे काय ऐकता तुम्ही माझं? काहीतरी सांगतो तर ऐकायचं ना. माणूस काहीतरी चांगली चांगली गोष्टी सांगणार ना. नाही ऐकायचं मला. हा? नाही ऐकायचं. म्हणजे मी सांगतोय ते का पागल आहे का मी? हा हा दादा 7 वाजले, मी तुला कधीची उठवते. तू काय स्टोऱ्या बिऱ्या बघतो, सगळं दिसतंय इथं मोबाईल मध्ये. समजलं का? तू काय काय करतो सगळं दिसतंय. हा उठतो का? उठ लवकर, 7 वाजले बघा. असं टाइमपास करतो, संध्याकाळी झोपायचं नसतं, नुसतं आळशेपणा. मग कमेंट येतात की हा एवढा काय आळशी आहे, एवढा काय खातो. अरे काय चाय मी नाही पिणार आहे. मी पहिलंच सांगतोय नाही बनवली तुमच्यासाठी. मी नाही पिणार पण चाय. बनवली आहे, मग तुम्ही का बनवायला लावता हो चाय? मी बोललोच नाही चाय बनव म्हणून. तुम्ही बोलले ना जेवण करताना चाय बनव म्हणून. कधी बोललो मी? त्यासाठी कधी दूध बोललो? आणलं एक्स्ट्रा. मला चाय नाही प्यायची. मी बोललो का चाय प्यायची मला? नाही प्यायची ना? नाही. बरं ठीक आहे, फेकून देते. मग तिची चाय उरेल ती फेकून देते. चाय फेकून देते म्हणजे मग बनवायचीच नव्हती. मग सांगायचं होतं बनवायच्या आधी मला चाय नाही प्यायची आहे. मला तुला माहिती आहे ना मला आवडत नाही मग चाय. सांगायचं ना तसं मला नाही प्यायची म्हणून. कळायला पाहिजे ना तुला. तुम्हाला कळायला पाहिजे ते. काय 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 कळायला पाहिजे मला? घरात ते माणूस तर मग चाय बनवणारच ना. चाय नाही. माझ्या मताने तू पण चाय बनव मला. लपडा नाही, तू मला जरा जास्त समजायला लागलंय. माणसाला जेव्हा चाय प्यायची नसते तेव्हा माणूस सांगत नाही चहा नाही प्यायची म्हणून. जेवले आणि म्हणे चाय बनव, चाय बनव. अरे पण मला काय म्हणायचं 4:30-5 वाजता चाय पिल्याच्या नंतर माणूस सॉरी जेवल्यानंतर कोण चाय पितो? कधी 4:30 वाजता जेवले तुम्ही? मग आता- आता 4ला जेवले, तुम्हाला जेवण 1.5-2 तास झाले. 1.5 तास झाला. मग हा मग जिरलं जेवण. 1.5 तास जेवण मग जेवण सांगायचं मग नाही प्यायची म्हणून. हे बघ याचं काय चाललं बघा, आवरून सावरून अंगावर बघा कोणतरी गाणं लावलं बाय. बघा. ऐकता का? काय ऐकताय का? त्याला सांगताय का काय? माझी इच्छा जाऊ नाही मग आपण बोललो. चाय प्यायला. काय? जाऊ. मी नाहीये चहा प्यायची इच्छा नाही, चाय प्यायची इज्जत येत नाही तर मार सगळं काम खातो. करून बोललो. तुला 4 व्हीलर येते. त्याने विचार फोन करता समजायला विचार. हा चाय चाय प्यायची. ही प्यायचीच आहे तुम्ही. आता जर चाय पिले नाही तर तुम्ही अरे आणि कामाला जायचंय मला. तेच सांग. पाऊस पडतोय बाहेर, मस्त गरम गरम चहा पिऊ तो आला भेटला. आणि मला नाही प्यायचं. मग जा कामाला. ठीक आहे, मला चाय चला आता आपल्या झाली चहा प्यायची वेळ. काय नको भेटलं. मस्त चाय पिऊ गरम गरम. त्यांना चाय नको. तन्मय आमचा बघा कसा बसलाय. तन्मय बिचारा आमचा गरीब पोरगा आहे. काल आला नाही तन्मय. आम्ही काल जेव्हा शॉपिंगला गेलेलो मोमोज आणलेले तर तन्मयची खूप वाट बघितली. तन्मय पावसामुळे काय आला नाही घरी आहे ना. तन्मय पाऊस जास्त पडत होता मग दादाने आला का नाही तुला ते काल? तो बोलतो पाऊस पडत होता जास्त. पाऊस पडत होता. आता पण पाऊस पडतोय ना? पडतोय का नाही? मग कशाला मयुरी बोलली असं त्याला जाऊ नको म्हणून आहे ना. कोण बोललं? खरं खरं सांग, इमानदारी सांग. जाऊ दे, पाऊस पण येत होता. पण नाही मी फोन करणार होती तुला. भाऊ बोलला नको करू. 11:30 वाजले. मम्मी आलेली ना तर मग आम्ही बसलेलो बोलण्यामध्ये टाइम झाला. मम्मी आलेली तर मग फोन नाही केला. मग त्याच्यामुळं भाऊ बोलला नको करू. 11:30 वाजले, काय काम असेल नाही तर करत असेल काहीतरी असं बोलला. म्हटलं जाऊ दे आता. मग सकाळी ठेवलेले, मग सकाळी दादाने खाऊन घेतले. गरम पण नाही गेले, असेच खाल्ले. 3 पाकिट आणलेले मी. विकाससाठी एक होतं, याच्यासाठी आणि आपल्यासाठी आणलेलं. आपल्यासाठी एक आणलेलं. याच्यासाठी नव्हतं मोमोज, याच्यासाठी मम्मीने हे घेतलेलं. काय बोलतात ते असं लांब काय असतं? अरे घरात लांब काय असतं ते? एवढ्या पावसात तिकडे जाऊ नये. शोरमा. काय झालं मग? फ्रँकी नाही, शोरमा. मम्मीने आल्यावर शोरमा आणले ना, आपल्यासाठी मोमोज होता. मी वाट बघितली.
फोन करणार होती मी मयुरीला. चाय नाही पित आहे, नाही सकाळचं भाऊने आता नाही जेवण करू दिलं. केलं. भाऊला जाऊ दे, झोपला बिपला असेल किंवा काय काम, कारण की तू नेहमी येतो ना, अचानक आला नाही. नाही. भाऊला वाटलं काहीतरी करत असन, नाही कुठे तर पाठवून मग देतात ते न्यूट्रलाइज कुठेतरी गेला असेल असं वाटलं. वाट बघितली नाही, या गाबराने सकाळी खाऊन घेतले तुझं मोमोज. रात्रभर उघडे होते ते. नाही उघडे नव्हते, बांधलेले विकासनी ते याच्यामध्ये. मी कसे सकाळी खोलले, बांधलेले सकाळी खोलले मी आणि खाल्ले. उघडेच होते ते. हा उघडे ठेवणार आहे मी. रुद्राणी- कसं नाव घ्यायला? रुद्राणी डॉक्टरांनी पाळली, सगळ्यांनी टेस्ट करून गेले असं तसं खाल्लं वाटतं यांनी. जिवंत आहे ना मी अजून काय झाला त्याच्याने काय होत नाही, जुलाब लागते फक्त. गुलाब बिया लागेल तन्मयच्या वाट्याचे खाल्ले पाहिजे, जुलाब लागणार आहे तुला. आहे तन्मय? हाय ना बघ तन्मय, हा बोलतोय बघ. बघ माझ्या लक्षात राहिलं तर तुला बिस्किट भेटल नाही. मी तुम्हाला 2 मिनिटात परत फोन करतो. जादू ओ जादू जादू ओ असं करा ना, असं असं मी उभं राहिलो तर दिसत आज नाही. धरती से करा ना. ओ हा, करत असं हो पाठवा काय? असं असं करा, असं असं जादू असं असं करा ना. असं. हा अरे, कुत्रे मागे लागले. तू आहेस ना मागे लागायला. आई शपथ, दादा तुला कुत्र्याची हे दिली बाई डायरेक्ट. मी काय म्हणतोय तिथं बिस्किट पाठव. त्याला काय पाहिजे? काय बिस्किट खायचे त्याला. त्याला बिस्किट? कुठलं बिस्किट आणले घरात, न्यूट्रल चॉईस आहे म्हणून. न्यूट्रल चॉईस आणले ना, तो न्यूट्रल चॉईस नाही खात. मम्मीने आणले ना बिस्किट बॉर्बॉनचे. मग त्याचं काय म्हणणं, कोण जाणार एवढ्या पावसात तिकडं आणायला? पाऊस बघा ना किती चालू आहे. मग येताना घेऊन हे येतात म्हणणं पावसात असं. इथं कामं धंद्याला चाललं. मला तर रेकॉर्ड घालून चाललंय. मी तर बोललो मला तर रेकॉर्ड मी जातो हे इथं घराला. पडल्यापासून रेनकोट घे, याच्यातून पिशवीतून. याला येताना रेनकोट घेऊन येतो उद्या, थांब जरा. हा घेऊन या. तो जॅकेट टाईप वरून खाली टाकायचं. पॅन्ट बी आणल्या मग चांगली. पॅन्ट आहे घरात. हा. गेले हळू उतरायला आपल्याला आता जाऊ दे आता, चहा पाणी पितो आणि मस्त पाऊस पडायला लागलाय जोरदार आमच्या इकडे. तुम्ही बघू शकता इथून, जर आम्हाला घरातून पाऊस बघा कसा दिसतोय का तुम्हाला? हे बघा एक नंबर. हे वरचं बंद करून दिलं कारण की इथलं पूर्ण पाणी आहे ना खाली गॅलरीमध्ये पडतं आमच्या. किती जोरात असा पाऊस चालू आहे. मस्त गरम गरम चाय पितो आता. इकडे बघा नवरी बघू शकता तुम्ही. तशाच प्रमाणे आता भेटूत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आवडीने ब्लॉग बघत राहा. बाय बाय.